रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काँग्रेस पक्षाची प्रथम यादी उमेदवारांची ही प्रकाशित झाली. ती प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी प्रकाशित केली. त्याच्यामध्ये 5 मतदारसंघ यांचा समावेश होता आणि अजून 5 मतदारसंघांची यादी 1-2 दिवसामध्ये घोषित होणार अशी चर्चा सर्वांच्या कानावर देखील आहे. भिवंडी लोकसभेच्या संदर्भामध्ये सुरुवातीपासून ह्या वर्षी आम्ही त्याच्यावर दावा केला आणि आम्हाला खात्री आहे की केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव करणारा सक्षम उमेदवार हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. ठीक आहे, काँग्रेसने 3 वेळा तिकडनं निवडणूक लढवली, एकदा ते यशस्वी झाले, 2 वेळा अपयशी झाले, परंतु काही सीटांमध्ये अदलाबदल ठेवणं किंवा त्याच्याबद्दलची फ्लेक्सिबिलिटी असणं, शेवटी आपली लढाई कोणाशी आहे? आपली लढाई भारतीय जनता पार्टीसोबत आहे. एकीकडे संविधानाच्या विरुद्ध मनोवादी अशी मनुस्मृती अशी ही लढाई आहे आणि त्याच्यामुळे संविधान जर वाचवायचं असेल तर विनेबिलिटी हा कॉन्सेप्ट हा महत्त्वाचा आहे. मी किती जागा लढल्या, समोरच्या माझ्या मित्रपक्षाने किती जागा लढल्या, त्याच्यापेक्षा एकत्रित मिळून आम्ही किती जागा निवडून आणतो हे महत्त्वाचं आहे. साताऱ्याच्या जागेचा आपण उल्लेख केला, ती जागा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहे. श्रीनिवास काका पाटील आमचे खासदारही त्या परिसरातले आहेत. आता ठीक आहे, काही तब्येतीचं कारण त्याने जरी पुढे केलं असलं तरी त्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे तुल्यबळ असे उमेदवार आहेत. त्याच्या संदर्भामध्ये बाळासाहेब पाटील असतील, त्या ठिकाणी जे शशिकांत शिंदे असतील, अशा सुनील माने आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, ते तिकडचे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्याच्यामुळे उमेदवाराची कमतरता अशी मी म्हणणार नाही. माढ्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपणच म्हणालात मगाशी की तिकडे माळशिरसवाल्यांचा तीव्र विरोध हा निंबाळकरांच्या उमेदवारीला आहे. खरं तर पहिल्या यादीमध्ये रणजितसिंह निंबाळकरांची उमेदवारी घोषित झाली आणि तिकडनंच खरं तर सुरुंग लागला. माळशिरसच्या नेत्यांनी त्याला विरोध केला, ते भारतीय जनता पार्टीमध्येच आहेत. फलटणच्या नेत्यांनी विरोध केला, ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहेत. आणि पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं की ह्या माढ्याच्या लोकसभेवरनं त्या ठिकाणी वाद पेटणार. ते सुरू झालेलं आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव आम्ही चर्चेमध्ये ऐकतो. आमच्याशी अर्थातच कोण थेट भेटलेलं नाही आहे, परंतु जर तिकडे काय परिवर्तन घडणार असेल, काही जुनी लोक जी सोडून गेलेली असतील आणि परत येणार असतील तर पवारसाहेब त्याच्याबद्दल सकारात्मक विचार करतील. तुम्ही जागांच्या अदलाबदली संदर्भात देखील बोलला. भिवंडी सातारा अशी काही अदलाबदल होऊ शकते का? असे काही प्रयत्न सुरू आहेत का? कारण भिवंडी काँग्रेसनं मागितली तर सातारा या ठिकाणी राष्ट्रवादीला जरी उमेदवार नसतील. अदलाबदलाची चर्चा ही फक्त भिवंडी लोकसभेच्या संदर्भामध्येच आहे. ती जागा काँग्रेस पक्षाकडे आहे आणि ती जागा राष्ट्रवादी पक्षाने लढवावी असं समस्त ठाणे ग्रामीणच्या कार्यकर्त्यांचं, मतदारांचं, आदिवासी पाड्यावरच्या लोकांचं असं म्हणणं आहे की ती जागा राष्ट्रवादीने जर लढवली तर हमखास त्याच्यामध्ये विजय मिळेल. साताऱ्याच्या संदर्भात कुठलीही अदलाबदलीची चर्चा नाही आणि ती जागा साताऱ्याची नक्कीच राष्ट्रवादी लढवणार. सर, सध्या व्हीव्हीपॅट फोडून प्रचंड प्रमाणामध्ये देशात वातावरण आहे. कोर्टाने देखील या सगळ्या विषयासंदर्भात काल सरकारला झालेलं पाहायला मिळालं. वास्तविक कोर्टाने अनेक विषयावर अनेक वेगवेगळ्या संस्थांना झापलेलं आहे. कोर्टाने सरकारला झापलं. काल CBIच्या यंत्रणेसंदर्भात देखील त्यांनी म्हटलं की तुम्ही जे महत्त्वाचे विषय ते सोडून भलत्याच गोष्टींचा तपास करत चाललेले आहे. ईडीला काल दिल्लीच्या हायकोर्टाने देखील ईडीला त्याच्यावर ताशेरे ओढले की कुठल्या विषयांवर काय गांभीर्य घेतलं पाहिजे त्याचं तुम्ही व्यवस्थित मूल्यमापन करत नाही. आणि आमचा पहिल्या दिवसापासून आरोप आहे की केंद्रातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग राजकारणासाठी करते. देशद्रोही जर कोण कारवाई करत असेल तर त्याच्यावर तुम्ही 100% कारवाई केली पाहिजे. आता उत्तर पूर्व विभागामध्ये चायनाचा एवढं अतिक्रमण झालेलं आहे, त्याच्यावर एक शब्द देशाचे पंतप्रधान बोलत नाही, संरक्षण मंत्री बोलत नाही किंवा बाकीचे कोण लोक बोलत नाही. परंतु ह्याची वस्तुस्थिती नेमकी काय आहे ही देखील जनतेच्या समोर येण्याची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची एक उपशाखा आहे, त्याला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणतात. त्याचा 3-4 दिवसाआधी एक अहवाल प्रसिद्ध झाला.
त्या अहवालात त्यांनी सांगितलं की भारतामध्ये जी बेरोजगारी आहे त्या बेरोजगारीमध्ये 83% हे युवक आहेत. म्हणजे तरुण वर्गामध्ये 83% तरुण वर्गामध्ये बेरोजगारी आहे. हे आम्ही आधीपर्यंत सांगतच होतो, पण आता संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल हा प्रसिद्ध होतो आणि त्याच्या माध्यमातून ही माहिती समोर येते की 83% बेरोजगारांची संख्या ही युवकांमध्ये मोडते. मग मोदींनी 10 वर्षामध्ये काय केलं? दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करणार होते. मग त्याचा काय झालं? हाही प्रश्न आम्हाला विचारावा लागतं. त्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये देशाच्या पंतप्रधानांचं नाव पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून शिंदे साहेबांच्या पक्षाने टाकलं. त्याच्यावरही आम्ही आक्षेप घेतलेला आहे. आणि वास्तविक संविधानाचं पद हे संविधानाचं कर्तव्य बजावण्यासाठी असतं. तसंच एक संविधानाचं पद रामदास आठवले साहेबांना मिळालं. त्यांना वास्तविक ज्या समुदायाचं आपण प्रतिनिधित्व करतात त्याच्यासाठी ते तुम्हाला पद दिलं गेलं. मोदी सरकारने दिलं, त्याच्या आधी आम्ही देखील दिलं. परंतु लोकसभेमध्ये जायचं, शायरी करायची आणि शेरोशायरीमध्ये वेळ घालवायचा, लोकांसाठी काहीच करायचं नाही, उपेक्षित वर्गासाठी काहीच करायचं नाही. मग मोठ्या मोठ्या भाषणं करायची की सोलापूरची जागा लढवणार, पंढरपूरची जागा लढवणार. शेवटी भारतीय जनता पार्टीच्या महायुतीने आठवल्यांची काय किंमत केली, एकही त्यांना जागा मिळू शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे. Yes, thank you.